पूर्वी अनेक घोषणाबाजी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार, अनेक डेव्हलपमेंट्स या गावात होणार. आता प्रत्यक्षात आज 100 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून राज्य सरकारनं या ठिकाणी स्मारकाचे प्रत्यक्ष भूमिपूजन होते. मुख्यमंत्री स्वतः येत आहेत. पाठीमागचं सरकार आणि आत्ता सरकारमध्ये काय फरक वाटतोय आता? नाही, हे बघा, मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन, पण मुख्यमंत्र्यांना मी त्याच वेळी सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज या ऊर्जास्थळावर येणारा बहुसंख्य ओबीसी दलित वर्ग आहे आणि या सर्व ओबीसी दलित वर्गाच्या ज्या काही भावना आहेत, त्यांचं जी काही बजेटरी तरतुदी आहेत, त्यांची जी काही वसतिगृह आहेत, त्यांचं काही आरक्षण आहे, आज जे चॅलेंज झालेलं आहे, आज संपुष्टात आलेलं आहे, त्या प्रश्नावरती ठोस अशी भूमिका या ऊर्जास्थळावर येत असताना घ्यावी. असे पैसे वगैरे आर्थिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत. बाद झाले तुमची सगळी आर्थिक नियोजनं, भौतिक नियोजनं, हे नको आहेत. वी वॉन्ट सोशल जस्टिस. आम्हाला सोशल जस्टिस हवं आहे. आज पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा आमची छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आज मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, हद्दपार झाला आहे. त्यामुळं तुम्ही ओबीसी आमचा DNA म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं सर्व हक्काधिकार संपवायचे. हा एक कुटील डाव आहे. त्यामुळं आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती, तुम्हाला जमते का नाही बघा, आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती तुम्ही पैसे दिले काय, नाही दिले काय, हे आमची ऊर्जास्थळं राहणार आहेत. यांचं स्थान आमच्या मनामधलं कुठंही जाणार नाही, महाराष्ट्राच्या मनामधलं कुठंही जाणार नाही. पण आम्हाला जे हवं आहे, जे शोषित वंचित पीडिताला हवं आहे, महाराष्ट्र कोणतं आहे आणि तुम्ही नक्की काय करताय, या गोष्टीची उत्तरं पण आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिली पाहिजेत. तुम्हाला आनंद आहे का कोट्यवधी रुपयाचा निधी इथं दिला आहे? नाही, कोट्यावधीचा निधी आला पाहिजे. त्यामध्ये आमच्यावर काही उपकार करत नाहीत ही लोक. टोटल महाराष्ट्राच्या बजेटपैकी या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तुम्ही पैसे दिलेतच किती? मुळात महाज्योतीला पैसे मिळतच नाहीत. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने जी महाज्योती विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी निर्माण झाली, तिला 200-250 कोटी रुपये सुद्धा या महाराष्ट्राचे आत्ता इथं उपमुख्यमंत्री येणार आहेत अजितदादा पवार. तुम्ही पहिल्यांदा महाज्योतीला निधी दिला का? सारथीच्या तुलनेत महाज्योतीचा क्वांटम किती? तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे इथं या आज ऊर्जास्थळावर येण्याचा? या प्रश्नाची उत्तर द्यावीत. कारण तुम्ही यू आर केअरटेकर. तुम्ही इथं तुमचा लांबजाम आणि तुमचं राजकारण करायसाठी जर ऊर्जास्थळावर येत असाल तर खबरदार. दोष फक्त अजित पवारांचा? अजित पवार असोत की मुख्यमंत्री असोत, अजित पवार कोणाच्या मंत्रिमंडळात आहेत? 1% पुढं ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना पैसे मिळत नाहीत. अजितदादा वित्तमंत्री आहेत, म्हणजे मुख्यमंत्री यामध्ये त्यांचीही जबाबदारी आहे, त्यांचाही रोल आहे. बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्हाला दोष द्यावा लागेल.